तर नमस्कार मंडळी. तर ह्या जानूमुळे पुढे चक्क आपल्या श्रीनिवास दळवींचा अशा प्रकारे खून होणार आहे. तर दुसरीकडे मात्र जयंतला अटक होणार, पण या जयंतने आतापर्यंत केलेल्या एवढ्या खुनांची त्याला अजून शिक्षा झाली नाही. तर नक्की काय घडेल, कसं काय पुढे होणार आहे, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की जयंत कानिटकरने आतापर्यंत जानूला खूप वेळा धमकी दिली की तू जर माझ्याकडे कायमची नाही आली तर मी तुझ्या कुटुंबाला संपवेल. तर पुढे पुढे तुम्ही 7 वर्षाच्या लीप नंतरचा प्रोमो तर पाहिलाच असेल की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीनिवास दळवींचा खून होणार आहे, म्हणजेच त्यांचा मृत्यू होणार आहे. पण तो कसा, तो कोण करतं? कारण की मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जानूला असं वाटतं की ती अजून पण जयंतसोबत लढायला तयार आहे. आणि मित्रांनो, पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीनिवास दळवींना जीव गमवावा लागतो, कारण की तो पण फक्त त्यांच्या चुकीमुळेच. कारण की त्यांना असं वाटत असतं की ते जयंतसोबत कसं पण लढू शकतात आणि जयंतला काहीही करू शकतात. पण मित्रांनो, हा जयंत किती शातीर आहे तुम्हाला माहितीच आहे. आणि या सगळ्याला जबाबदार मात्र हे दळवी कुटुंबच आहे. कारण की पुढे श्रीनिवास दळवीचा खून तर होतो, म्हणजे त्यांचा मृत्यू होतो. या सगळ्या गोष्टीला जबाबदार मात्र हा जयंत कानिटकरच असेल, हे तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा जयंत दिसतो एवढा साधासुद्धा नाही. कारण की त्याने ठरवलेलं असतं की जानू जर माझी नाही झाली ना तर तो कोणालाच सोडणार नाही, तो सगळ्यांना संपवून टाकणार म्हणजे टाकणार. हे तुम्हाला पुढील भागांमध्ये तर पाहायला भेटणारच आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे पण पाहिलं असेल की जयंत कानिटकरला पुढे अटक होते आणि त्याच्यानंतर त्याची सुटका पण होते. पण जयंत कानिटकरला अटक ह्याच गोष्टीमुळे होते, कारण की ह्या जयंत कानिटकरने पुढे श्रीनिवास दळवींवरती असा हल्ला केलेला असतो, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. पण मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, आता श्रीनिवास दळवींचा मृत्यू झाला या गोष्टी पाठीमागे खूप सारी कारणं असू शकतात. पण मित्रांनो, हे सगळं झालं ते जयंतमुळेच ना, आणि ह्या जानूमुळेच. म्हणजेच मित्रांनो, ह्या जानूमुळे विश्वाच्या आईला पण स्वतःचा जीव गमवावा लागलेला असतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजीचा जीव पण जाता जाता वाचलाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वेंकीची जी काय आज अवस्था आहे ना, या सगळ्याला जबाबदार पण मात्र ही जानूच आहे. आणि हे सगळं कशामुळे करतो ह्या जयंत, तुम्हाला माहितीच आहे की हा पूर्णपणे जयंत कानिटकर जानूच्या प्रेमात वेडा झालेला आहे. आणि पुढे मित्रांनो, अशी गोष्ट घडते की आता तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे विश्वाचं आणि जानूचं लग्न होतं. आणि तुम्हाला काय वाटते, हा जयंत एवढं सगळं सहन करेल? अजिबात पण नाही. पुढे जयंतला अटक होते हे तुम्ही पाहिलं असेल आणि त्याची सुटका होती हे पण तुम्ही पाहिलं असेल. पण मित्रांनो, ज्यावेळेस मात्र जयंत कानिटकर सुटून येतो त्यावेळेस मात्र तो सगळ्यात मोठा निर्णय घेतो की तो दळवींचं लोक म्हणजे दळवींचं कुटुंब पूर्ण संपवून टाकेल. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, हा जयंत एवढा शातीर माणूस आहे की तो आपल्या विश्वाला सोडेल? अजिबात पण सोडणार नाही. कारण की पुढे विश्वा आणि जानूचं लग्न होतं, हे पाहिलं असेल तुम्ही. खूप लोकांना खूप आवडलं, कारण की लोकांचं म्हणणं होतं की विश्वा आणि जानूचं लग्न हो. आणि काही लोकांचं हे पण म्हणणं आहे की सईचा चॅप्टर तुम्ही असा अचानक क्लोज का केला, कारण की विश्वाने सईला धोका दिला होता, मग सईने पण विश्वाचा बदला घ्यायला हवा ना, अशा लोकांच्या कमेंट्स येत आहेत. पण यावरती आपण पुढच्या व्हिडिओत चर्चा करूया. पण मित्रांनो, तुम्ही सांगा, जर हा जयंत कानिटकर श्रीनिवास दळवीसारख्या माणसाला संपू शकतो, दुसरीकडे विश्वाच्या आईला संपू शकतो फक्त त्या जानूसाठी, तर हा माणूस तुम्हाला काय वाटतंय? विश्वा आणि जानूचा सुखाचा संसार होऊ देईल? अजिबात पण मात्र हा जयंत कानिटकर असं होऊ देणार नाही. हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे. आणि निलांबरीला पुढे शिक्षा झाली हे पण तुम्ही पाहिलं असेल. आणि आपण सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली होती मित्रांनो की आनंदीचा चॅप्टर क्लोज करा, पण मात्र त्यांनी असं काय केलं नाही, तर आनंदीला पुढे दाखवलेलं आहे. पण ठीक आहे, तर त्यांनी आनंदीला दाखवलंय तर काही अडचण नाही. पण मित्रांनो, लवकरात लवकर सिद्धू भावनाला त्यांच्या हक्काचा मुलगा पण भेटलेला दाखवलं पाहिजे. कारण की मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की सिद्धू भावनासोबत त्यांचा मुलगा दाखवला पाहिजे. आता त्यांच्यासोबत जी त्यांची लहान मुलगी आहे ती पण दाखवली पाहिजे. आणि आनंदीला तिच्या वडिलांकडे आता मोठी झाल्याच्या नंतर गेलेली दाखवलं पाहिजे. आणि आनंदीचा हॅप्पी एंडिंग केला पाहिजे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला हेच बोललो की हा जयंत कानिटकर अजिबात पण सुधारणार नाही, कारण की तो जेलमधून सुटून आल्याच्या नंतर तुम्हाला खूप साऱ्या ह्या दळवींच्या विरोधात काड्या करताना दिसेल. पण माझी एकच म्हणणं आहे की बिचाऱ्या विश्वाच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे. कारण की आता विश्वाच्या आयुष्यात त्याचा मुलगा आहे, त्याचे वडील आहेत, त्याचे आजोबा आहेत. पण मित्रांनो, त्याच्या आईला तर गमवलेलंच आहे ना त्यांनी. तर हे सत्य देखील आता बाहेर आलंच तर पाहिजे ना, कारण की हे सगळं सत्य बाहेर आलं तरच सगळं सुरळीत पार पडेल. आणि पुढे तुम्हाला हे पण पाहिलंय तुम्ही की कशा प्रकारे आपल्या सिद्धूमध्ये, भावनामध्ये त्यांच्या थोडीशी फूट पडते ह्या लक्ष्मीमुळे. पण मित्रांनो, आता ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार लक्ष्मी असेल, पण मात्र त्यांचं नातं देखील आता लवकरच तुम्हाला एकत्र येताना पुढे पाहायला भेटणार आहे. म्हणजेच असे सगळे काही ट्विस्ट तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय, जयंत आपल्या विश्वासोबत काय करू शकतो का तो जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर पुढे तुम्हाला असे सगळे काही टर्न ट्विस्ट पाहायला भेटतील, तर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.